लक्षात आहे का? आपल्याला माहिती आहे 1 to एलिमिनेशन ऐकण्यात आले आपल्याला, राईट? एलिमिनेशन रिएक्शन म्हणजे आता एलिमिनेशन रिएक्शन कोणत्या याच्यातली आहे? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, राईट? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून डिहायड्रोहॅलोजिनेशन, डी लागली की आपण काय म्हणतो? रिमूव्ह, टू रिमूव्ह, राईट? डिहायड्रोहॅलोजिनेशन. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एशन मीन्स काय? ऍडिशन, लिसिस म्हणजे ब्रेकडाऊन आणि डी म्हणजे काय? टू रिमूव्ह. म्हणजे इथं काय आहे आता? डिहायड्रोहॅलोजिनेशन. आता हायड्रो म्हणजे काय? हायड्रोजन पण आणि हॅलोजिनेशन, डिहायड्रोहॅलोजिनेशन दोन्ही पण, हायड्रोजन आणि हॅलोजिनेशन दोन्ही. आता इथं सगळ्यांना अगोदर लक्षात ठेवायला पाहिजे की जो कार्बन फंक्शनल ग्रुप कॅरी करतो, आता इथं फंक्शनल ग्रुप कोणता मानू आपण? फॉर एक्झाम्पल मध्ये आपण काय करणार? इथं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून हॅलोजनला आपण काय करूया? प्रायोरिटीनुसार ठरवूया फंक्शनल ग्रुप, राईट? हॅलोजन जो कार्बन कॅरी करतो त्या कार्बनला काय म्हणतो आपण? अल्फा कार्बन म्हणतो. काय? अल्फा कार्बन. आणि त्याचा जो ऍडजस्टंट कार्बन असतो त्याला काय म्हणतो? बीटा कार्बन म्हणतो. हे सगळ्यांनी पहिल्याच अगोदर लक्षात ठेवायला पाहिजे, राईट? अल्फा कार्बन कोण? जो हॅलोजन कॅरी करतो तो अल्फा कार्बन असतो, त्याचा ऍडजस्टंट कार्बन कोणता असतो? बीटा कार्बन असतो. ओके, हे एवढं लक्षात आहे. आता अल्फा कार्बन वरून हॅलोजन ॲटम रिमूव्ह होतो आणि बीटा कार्बन वरून हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होतो. म्हणजे फर्स्ट नंबरचा कार्बन वरून हॅलोजन आणि सेकंड नंबरच्या कार्बन वरून हायड्रोजन दोन्ही ठिकाणाहून ॲट अ टाइम होते. आणि प्रिपरेशन कशात होते? अल्किनचं होते, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड होते. ओके, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. चला, म्हणजे 1 to एलिमिनेशन थोडक्यात काय आहे इथं? 1 to एलिमिनेशन, अल्फा बीटा एलिमिनेशन दोन्ही म्हणता येईल आपल्याला. काय म्हणता येईल? 1 to एलिमिनेशन पण म्हणता येईल, अल्फा बीटा एलिमिनेशन पण म्हणता येईल आणि डिहायड्रोहॅलोजिनेशन सुद्धा म्हणता येईल. ओके, डिहायड्रोहॅलोजिनेशन दोन्ही हॅलोजन ॲटम बी रिमूव्ह होतो आणि हायड्रोजन ॲटम पण रिमूव्ह होतो ॲट अ टाइम मध्ये. ओके, ह्या अशा प्रकारचे रिएक्शन आली. आता इन प्रेझेन्स ऑफ बेस मध्ये होते. कोणामध्ये होते? इन प्रेझेन्स ऑफ बेस, अल्कोहोलिक, KOH आणि हिटेड. ही जी कंडिशन आहे ती कंडिशन अप्लाय केल्यानंतर तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे अल्किल हलाइड काय करतो बेटा? अंडरगो डिहायड्रोहॅलोजिनेशन. ओके, काय म्हणतो? कुठं जाते ना? डिहायड्रोहॅलोजिनेशन मध्ये भाग घेतो इन प्रेझेन्स ऑफ बेस. ओके, ॲट दिस कंडिशन. ओके, इन प्रेझेन्स ऑफ बेस अँड अल्कोहोलिक KOH हिटेड फॉर्म मध्ये. जस्ट मायन्यूट हिटिंग केलं की तुमचा डायरेक्ट कंपाऊंड हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जो आहे अल्किल हलाइड जो आहे तो काय कशामध्ये भाग घेतो? तर डिहायड्रोहॅलोजिनेशन मध्ये भाग घेतो. थोडक्यात लक्षात ठेवा. आता तुम्हाला काय विचारणार क्वेश्चन याच्यावर? डायरेक्ट कंपाऊंड देणार आणि कंपाऊंड मध्ये विचारणार इथं प्रोडक्ट काय आहे, इथं कंडिशन देणार. आता अशा प्रकारचे फॉर एक्झाम्पल काय दिलं तर कंडिशन देणार सांगा काय मग तिथं? काय? CH3 कसं येईल? आपलं काय म्हणजे प्रोडक्ट काय येणार आहे? म्हणजे इथं अल्किन येणार आहे. अल्किन काय येणार आहे? अल्किन इन प्रेझेन्स ऑफ बेस घेतलं ना. काय येणार आहे तर बघा इथं बघा ना काय प्रोडक्ट आलं? प्लस बेस प्लस H प्लस H मायनस. ओके, तसंच सांगा त्याला काय सांगायचं येतं तुम्ही? CH2 प्लस बेस प्लस हे पॉझिटिव्ह आणि प्लस X मायनस. कोणता X मायनस आहे इथं? X मायनस सांगता येईल? करता येईल? नेक्स्ट काय म्हणते बघा? आता जस्ट आता इथं काय आहे? दोन पॉसिबिलिटी आहेत. पॉसिबिलिटी दोन, नंबर ऑफ कार्बन ॲटम आहे.
फॉर एक्झाम्पल मध्ये एखादी एक्झाम्पल घेऊन देतो तुम्हाला. जर कार्बन संख्या जास्त असेल त्या ठिकाणी बीटा कार्बन 2 असतील तर, ओके मी काय म्हणले, बीटा कार्बन जर 2 असतील तर तिथं पॉसिबिलिटी कशी असते बेटा, प्रोडक्ट इल्ड होण्याची, प्रोडक्ट फॉर्मेशनची 2. का, अल्फा कार्बन 1 आहे आणि बीटा कार्बन किती आहेत रे, 2. एकदा या ठिकाणी होईल, एकदा या ठिकाणी होईल, डबल बॉन्ड. आलं लक्षात. म्हणजे सेकंड नंबरच्या फर्स्ट नंबरच्या कार्बन ॲटमवर एकदा होईल आणि सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमवर एकदा, डबल बॉन्ड फॉर्मेशन. आता डबल बॉन्ड फॉर्मेशन मध्ये इथं इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक KOH, ओके कंडिशन आपली जी आहे ती वापरली. सांगा बरं काय पहिल्यांदा तुम्ही कोणता ठरवणार, पहिल्यांदा मेजर प्रोडक्ट कोणाला म्हणणार किंवा मायनर प्रोडक्ट कोणाला म्हणणार, डायरेक्ट सांगा, कोणताही सांगा, एकाला एक सांगा, एकाला एक सांगा, कोणताही सांगा तुमचं नाव. हा CH2 डबल बॉन्ड कसं येईल, CH2 हा एक प्रोडक्ट आहे. म्हणजे इथं नाव काय येणार तुमचं, ब्यूट 1. आलं लक्षात. आता इथं काय येणार सांगा, तसंच पद्धतीनं CH3 CH डबल बॉन्ड CH, ओके ब्यूट औषी ब्यूट 2, ओके. आलं लक्षात. काय झाले नेमकं चेंजेस, काय झाले तिथं, जर एकापेक्षा जास्त बीटा कार्बन असतील, एकापेक्षा जास्त बीटा कार्बन जर असतील प्रेझेंट, तर तुमचा प्रोडक्ट काय येतो बेटा, पॉसिबिलिटी 2 असते, एक तर हा प्रोडक्ट येईल अन्यथा हा प्रोडक्ट येईल. नंबर ऑफ कार्बन आयटम कोणते, बीटा, अल्फा कार्बन 1 आणि बीटा कार्बन जर जास्त असतील, एकापेक्षा जास्त, तर एकाच ठिकाणी बीटा कार्बन असेल काय अडचण नाही, एकच प्रोडक्ट आहे. पण 2 ठिकाणी बीटा कार्बन असतील तर दोन्ही ठिकाणी, म्हणजे 1 टू एलिमिनेशन, अल्फा बीटा एलिमिनेशन आहे, डिहायड्रो हॅलोजिनेशन, एकदा हायड्रोजन इथून रिमूव्ह होईल, एकदा हायड्रोजन इथून रिमूव्ह. हॅलोजन ॲटम तर फर्स्टला रिमूव्ह होईल, ओके फर्स्टला रिमूव्ह. आता इथं 1 नंबर देता येईल का तुला, नाही देता येईल, इथूनच नंबर दिसतो. एकदा फर्स्ट कार्बन ॲटम, एकदा सेकंड कार्बन, थर्ड कार्बन करून हायड्रोजन रिमूव्ह, त्याला आपण काय म्हणणार मग, डिहायड्रो हॅलोजिनेशन. ओके लक्षात ठेव सर. एखादी प्रोडक्ट अजून करून दाखवू का, दुसरा सिंगल प्रोडक्ट असेल, सिंगल हॅलोजन ॲटम किंवा सिंगल हायड्रोजन ॲटम असेल तेव्हा CH3 सांगा, CH2 Br इन प्रेझेन्स ऑफ KOH, कोणता, अल्कोहोल कंडिशन, ओके जे आहे ते कंडिशन वापरले. काय प्रोडक्ट सांगा बरं, CH3 हा CH व्हेरी गुड, डबल बॉन्ड CH2 व्हेरी गुड, ओके आलं लक्षात. आता काय सिंगल आहे, बीटा कार्बन किती आहे, अल्फा कार्बन, तिकडे बीटा कार्बन दुसरं का तुम्हाला कुठं नाही. जर तुमचे बीटा कार्बन जास्त असतील तर पॉसिबिलिटी किती असते, 2 प्रोडक्ट फॉर्मेशन, एकदा फर्स्ट कार्बन ॲटम, एकदा सेकंड कार्बन ॲटम, जसा तुमचा प्रेझेंट असतो, थर्ड कार्बन ॲटम असेल. आता एकदा एखादे एक्झाम्पल असा मी बघूया आपण, तिसऱ्या नंबर त्याला असं जर असेल, असं जर असेल तर इथं बीटा कार्बन आहे, इथं बीटा कार्बन आहे, इथं अल्फा कार्बन आहे. अल्फा कार्बन बीटा कार्बन हे कधी दूर झालं का तुमचं, अल्फा कार्बन कोणाला म्हणायचं, ज्या कार्बन ॲटमवर हॅलोजन ॲटम प्रेझेंट असतो त्या कार्बनला अल्फा कार्बन कोणाला म्हणायचं, शुभम कोणाला म्हणायचं, अल्फा कार्बन ज्या कार्बन ॲटमवर तुमचा हॅलोजन प्रेझेंट आहे त्याला काय म्हणायचं आपण, अल्फा कार्बन म्हणायचं. चला आणि हो आणि
बीटा कार्बन कोणाला म्हणायचं? हा, त्या अल्फा कार्बनच्या ज्या ऍडजस्टंट कार्बन आयटम असतात त्यांना बीटा कार्बन म्हणायचं. ओके, आता मला सांगा इथं पॉसिबिलिटी किती आहे रे? 2 प्रोडक्ट, राईट? सांगा मला 2 प्रोडक्ट कोणते आहेत? CH2 CH डबल बॉन्ड CH CH प्लस H एक झाला प्रोडक्ट, राईट? तुम्ही कुठं दिलो, तुम्ही कुठल्या कार्बन आहे मग इथं इकडून, आता इकडून देत असतात इथे लक्षात आलं लक्षात. आता नेक्स्ट कोणता प्रोडक्ट? सेकंड प्रोडक्ट काय असेल? CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 CH आलं लक्षात प्लस H हे झालं. ओके, काय अडचण आहे? कुठं आहे का? आहे का अडचण सांगा. नाही, काय फरक काय व्हायला इथं? जर बीटा कार्बन जास्त असतील तर पॉसिबिलिटी 2 प्रोडक्टची, जर एकच असेल तर नो डाऊट एकच प्रोडक्ट आहे. लक्षात राहील सगळ्यांच्या? आता मग हा सांगा ना, दोन्हीचं नाव कसं येईल? एकच बघा, हा इकडून दिलं तरी तेच नंबरला आहे, इकडून दिलं तरी तेच नंबरला. सेकंड नंबरचंच कार्बन दोन्हीचं नाव कसं येईल होतं? एकच बघा, 1 2 3 इकडून दिलं तर 1 2 किती कार्बन आहेत? 5. पेंट 2 इन येईल. इथं सुद्धा तसंच होईल, 1 2 पेंट 2 इन, राईट? नाही, आता इथं काय ठरवणार, कारण सेम इक्वल नंबर ऑफ, आता बघा जिथं तुमचा हॅलोजन प्रेझेंट आहे इक्वल नंबर ऑफ कार्बन आयटम प्रेझेंट असतील तर तिथं तुला नाही ठरवता येईल काय मेजर आणि मायनर. का तर वेटेज इकडं पण 2 कार्बनचा आहे, इकडं पण 2 कार्बनचा आहे, आणि इन बिटवीन तुमचा जर अनसिमेट्रिकल कंपाऊंड असतील, ते सिमेट्रिकल कंपाऊंड आहे. सिमेट्रिकल कंपाऊंड कसं कोणाला म्हणायचं? सिमेट्रिकल कंपाऊंड कोणाला म्हणायचं? जर सेम कंपाऊंड त्या अल्फा कार्बनच्या बाजूला असतील तर ते सिमेट्रिकल, आणि अनसिमेट्रिकल कोणाला म्हणायचं? डिफरंट ग्रुप प्रेझेंट असतील तर. आलं लक्षात? सेम ग्रुप प्रेझेंट आहे इकडं पण. आता सिमेट्री मध्ये तुम्हाला दाखवता येईल का मेजर मायनर? दाखवता येईल, कारण सेम प्रोडक्ट आहे, सेम टाईपचा प्रोडक्ट आहे. ओके, कोणाला लिहून घ्यायचं आहे? समजलं? बोल ना. आता फक्त प्रायोरिटी ऑर्डर लिहून घ्या. द स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ अल्किल सबस्टिट्यूटेड अल्किल. प्रायोरिटी ऑर्डर तेवढं लिहून घ्या. R2C म्हणजे काय रे? R2C म्हणजे काय? सिमेट्रिकल. चला लक्षात ठेवा. हाँ कंटिन्यू करायचे. अलग लक्षात घेऊन घ्या. ऑर्डर द स्टॅबिलिटी ऑर्डर शिकवून म्हणते मला चल माझं ऑर्डर ऑफ अल्किल
ए बोल ना करे. जयश्री उद्या येताना अद्रक टाकू. घेतलं का रे? हे घेतलं का? घ्या लवकर. नागेश इथलाच बेटा बोल ना. काय हे समजलं का तुम्हाला? R2 याचा मीनिंग काय होते रे? अल्किल ग्रुप 2 टाइप्स असतात. ओके, अल्किल ग्रुप या कार्बन डबल बॉन्डेड कार्बन ॲटमवर 2 टाइम्स असताना म्हणजे हा डबल बॉन्डेड कार्बन हा इकडे एक R इकडे एक R इकडे एक R इकडे एक R. R म्हणजे काय रे? अल्किल ग्रुप्स हे अशा प्रकारचं शॉर्ट मध्ये फॉर्म्युला आहे. ओके, आता दुसरंच काहीतरी मीनिंग करून बसता तुम्ही. इक्वल सिमेट्रिकल कंपाऊंड आहे. इथं सिमेट्रिकल कंपाऊंड आहे का रे? एका ठिकाणी H आहे एका ठिकाणी R आहे. इथं दोन्ही R अनसिमेट्रिकल. इथं कोणता आहे? सेम याचा आणि याचा सेम सिमेट्री होती. कसं? RCH CHR R2 सेम 2 टाइम्स R हा आणि CH2 2 टाइम्स राइट. नेक्स्ट RCH डबल बॉन्ड CH2 हे सेम RCH सिंगल आहे. ओके, नेक्स्ट इथं झालं. नेक्स्ट आता रिएक्शन विथ मेटल, रिएक्टिव्ह मेटल हा किंवा ऍक्टिव्ह मेटल. रिएक्शन कोणासोबत? आता तुम्हाला माहिती आहे RMGX काय म्हणतात? RMGX ला हलाइड. व्हेरी गुड. त्यालाच आपण काय म्हणतो? ग्रिग्नार्ड रिएजंट राइट. ग्रिग्नार्ड रिएजंट राइट. आता ग्रिग्नार्ड रिएजंट कसा प्रिपेअर करता येईल? जेव्हा अल्किल हलाइड मॅग्नेशियम सोबत रिएक्ट होते इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर मध्ये, तेव्हा प्रिपरेशन कोणाचं होते? अल्किल मॅग्नेशियम हलाइड म्हणजे काय? ग्रिग्नार्ड रिएजंट याचे प्रिपरेशन होते राइट. रिएक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल्स. ऍक्टिव्ह मेटल्स. ओके, फर्स्ट आहे तुमचा रिएक्शन विथ मॅग्नेशियम. फर्स्ट याच्यामध्ये कोणता आहे? रिएक्शन विथ मॅग्नेशियम. रिएक्शन विथ मॅग्नेशियम म्हणजे तुमचा बघा प्रिपरेशन केमिकल रिएक्शन. मी तुम्हाला काल सांगितलं चार्ट कसा तयार करायचा. हा RX आहे, याच्यासोबत कोण रिएक्ट व्हायला रे? मॅग्नेशियम in presence of dry ether. It gives direct addition. कोणाची? RMG. याचं नाव काय आहे? व्हेरी गुड, ग्रिग्नार्ड
रिएजंट आणि और अल्किल मॅग्नेशियम आता याच्याऐवजी मी जर तुम्हाला रिएक्शन दिली समजा एखादी रिएक्शन कोणती रिएक्शन देऊ CS3 हा Br व्हेरी गुड प्लस Mg ड्रायथर सांगा बरं काय प्रोडक्ट येईल CS3 Mg मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड ओके मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड जरी म्हणणं गेलं डायरेक्ट म्हणायचं ग्रिग्नार्ड रिएजंट विशेष संपला तुम्ही इथं कार्बन संख्या जास्त असेल तर त्याचं नाव कशाला घेत बसता व डायरेक्ट लिहून टाकायचं ग्रिग्नार्ड रिएजंट विषय संपला तिथं संपला त्याचा याला जर चेक करणारा माणूस याला ओळखत नसेल मग ती केमिस्ट्री वालाच नसेल हा याला ओळखत नसेल ग्रिग्नार्ड रिएजंट ओके इथं कार्बन नंबर किती असू द्या डायरेक्ट ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणायचं अशा प्रकारचं कंपाऊंड असेल तर बरं का हॅलोजन मॅग्नेशियम मेटल आणि अल्किल ग्रुप जर कंबाइंडली बॉन्डेड असतील तर नाहीतर सेपरेट असतील तर तिथं ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणा तुम्ही केमिस्ट्री मध्ये ओके लक्षात राहिले आता याच्याऐवजी तुम्हाला मी दुसरे कंपाऊंड दिलं तर करसाल तुम्ही हा आर च्या ऐवजी ओके करता येईल रिएक्शन करता येईल करून बघायचं ओके करून बघा जर ग्रिग्नार्ड रिएजंट हा खूप रिएक्टिव्ह मेटल आहे कोण मॅग्नेशियम का त्याची रिएक्टिव्हिटी जास्त आहे बरं का मॅग्नेशियमची ग्रिग्नार्ड रिएजंटचे थोडक्यात ग्रिग्नार्ड रिएजंट जर एखादी कंपाऊंड हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड म्हणजे वॉटर सोबत तर होतोच पण हायड्रोजन कंटेनिंग दुसरा ग्रुप जर असेल प्रेझेंट आता हा डायरेक्ट हा प्रोडक्ट कोण RMgX हा RMgX जर आपण वॉटर सोबत रिएक्ट केला तर तो खूप फास्ट रिएक्ट होतो वॉटर सोबत तर होतो पण हायड्रोजन कंटेनिंग अदर कंपाऊंड जरी असतील तरी त्याच्यासोबत रिएक्शन दाखवतो त्यांना ब्रेक करतो MgX बाहेर पडतो R हायड्रोकार्बन तयार करतो R ला सेपरेट केला जातो आणि हा MgX त्याच्यासोबत मिक्स होतो कोणासोबत त्या ग्रुप सोबत जे ग्रुप तुमच्या सोबत रिएक्ट व्हायला कोणताही असेल वॉटर असेल अदर हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड असतील हा फंक्शनल ग्रुप असतील कोणते पण हायड्रोजन कंटेनिंग असला पाहिजे हायड्रोजन बॉन्डेड असला पाहिजे तर तो आता फॉर एक्झाम्पल हायड्रोजन बॉन्डेड कोणता असेल एखादी फंक्शनल ग्रुप सांगा हायड्रोक्सी ग्रुप आहे अल्कोहोल आहे मिथिल अल्कोहोल जर रिएक्ट केला याच्यासोबत हा आता मिथिल हे झालं का तुमचं समजलं का हे जर समजलं पुढे बघा एकच RMgX हा रिएक्शन आहे याची रिएक्शन जर कोणासोबत केली आपण मिथिल अल्कोहोल सोबत केली मिथिल अल्कोहोल सोबत केली समजा आता मिथिल अल्कोहोल लिहित असताना मी असं थोडं वेगळं लिहितो चालेल का म्हणजे हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड म्हणून ओके फंक्शनल ग्रुप परंतु हायड्रोजन कंटेनिंग हा आता याच्यासोबत रिएक्शन करताना काय होते बेटा इथं ब्रेकडाऊन कोणाच होते रे या हायड्रोजनचं होते आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याला बॉन्डेड कोण होते रे हा MgX इथं बॉन्डेड होतो काय प्रोडक्ट येईल सांगा बरं मला काय प्रोडक्ट येईल RH काय येईल बेटा RH ब्रेक थ्रू आणि हे जे रिएक्टिव्ह कंपाऊंड आहे हा मॅग्नेशियम आणि हॅलाइड याच्यासोबत मिक्स होईल कोणासोबत होईल इथं सांगा बरं सांगा Mg इकडे X राहील इथं अशा पद्धतीचा कंपाऊंड म्हणजे तुमचा कंपाऊंड कसा द्यायला इथं रिएक्टिव्ह मेटल मुळे या रिएक्टिव्ह कंपाऊंड मुळे कोणाचा या टोटल कंपाऊंड हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे खूप रिएक्टिव्ह आहे मोर रिएक्टिव्ह एलिमेंट आहे मॅग्नेशियम हा इन प्रेझेन्स ऑफ अल्किल आणि हॅलाइड जर मध्ये असेल म्हणजे कंबाइनली असेल ग्रिग्नार्ड रिएजंट तर तो काय होतो ग्रिग्नार्ड रिएजंट हे रिएक्टिव्ह मेटल रिएक्टिव्ह कंपाऊंड म्हणून वापरला जातो रिएक्टिव्ह रिएजंट म्हणून वापरला जातो ओके इन प्रेझेन्स ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट अशी रिएक्शन सुद्धा आपण ऐकलेली आहे
इन प्रेझेन्स ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. रिएजंट म्हणून वापरलो. रिएजंट आहे, नावच रिएजंट दिले आहे. रिएजंट म्हणजे माहिती आहे एखादी प्रेझेन्स दाखवण्यासाठी, कोणता तरी कंपाऊंड रिएक्टिव्ह करण्यासाठी, कॅटॅलिस्ट म्हणून वापरण्यासाठी याला रिएजंट म्हणून वापरतो. डायरेक्ट यील्ड करतो. कारण एखादी प्रोडक्ट फॉर्मेशनसाठी जर टाइम इंटरव्हल जास्त लागत असेल तर याला डायरेक्ट यूज करतात. कधी कंडिशन तशी असेल तर त्या कंपाऊंडची आणि त्याला प्रोडक्ट फॉर्मेशन फास्ट करतात. ओके, इन प्रेझेन्स ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणतात. बरेचसे फिनॉमिनन आहेत, प्रिन्सिपल आहेत त्याचे आपण बघितले. ओके, चल हे समजलं का? याचं नाव काय असेल? अल्केन. व्हेरी गुड. अल्केन काय असेल बेटा? अल्केन. इथं अल्केन फॉर्मेशन म्हणजे हायड्रोकार्बन फॉर्मेशन. ओके, नंबर ऑफ हायड्रोजन इथं ऍड होतात जे हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड असतील तसे. लक्षात राहील तुमच्या? नेक्स्ट हायड्रोजन कंटेनिंग एखादे अजून फंक्शन ग्रुप सांगा त्याच्याऐवजी. हायड्रोक्सी ग्रुपच्या ऐवजी NH3 आहे का? NH3 मॉलिक्युल अमोनिया. NH2 घ्या, NH3 घ्या, अमाइन आहे का? त्याला रिएक्ट केल्यानंतर काय होते आपल्याला सांगा बरं. प्रोडक्ट काय येते याच्याऐवजी? काय येते NH2 येते. NH2 म्हणजे इथला एक हायड्रोजन, इथला एक हायड्रोजन मी सेपरेट लिहितो. इथं दोन लिहिलं होतं पहिला, इथे एक लिहितो. राईट, हा हायड्रोजन आणि इथं तयार होईल. राईट, आणि इथं काय होईल रे तुमचा NH2. आलं लक्षात? तर अशा पद्धतीचं असते. म्हणजे हायड्रोजन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप सोबत जर ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन असेल तर तिथं काय होईल? तुमचा हायड्रोजन सेपरेट केला जाईल, हायड्रोजन ब्रेक केला जाईल आणि कंपाऊंड तिथं मॅग्नेशियम हॅलाइड अटॅच केलं जाईल डायरेक्ट अशा पद्धतीचं. ओके, लक्षात राहील तुमच्या? कुठेतरी इन शॉर्ट मध्ये लिहून घ्या. इन शॉर्ट मध्ये लिहून घ्या. पटकन लिहून घ्या. पटकन लिहून घ्या. हायड्रोजन पुरवठामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला जर हायड्रोजन अटॅच असेल म्हणजे फंक्शनल ग्रुपला थोडक्यात हा निगेटिव्ह ॲटम आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम म्हणजे नायट्रोजनवर जो लोन पेअर असतो त्याच्यामुळे त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि हायड्रोजन अटॅच असेल. वॉटर तर आहेच, वॉटर सोबत वॉटर बघितलं तर काय आहे तिथं? हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. ओके, आणि हे दोन हायड्रोजन. वॉटर तर आहे, वॉटर व्यतिरिक्त दुसरा कोणते कंपाऊंड असतील जे की इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि त्याच्यावर हायड्रोजन प्रेझेंट आहे. हायड्रॉक्सी ग्रुप आहे, अमाइन आहे. ओके, हे झालं मॅग्नेशियमची कमाल. आता सोडियमची कमाल आहे. डबल द नंबर ऑफ कार्बन ॲटम असतील म्हणजे इक्वल नंबर असतील, सिमेट्रिकल कंपाऊंड असेल. हे झालं माहिती? इकडे बघा, 2 टाइम्स R X प्लस सोडियम इन प्रेझेन्स ऑफ ट्रायथर काय देईल प्रोडक्ट? काय प्रोडक्ट देईल माहिती आहे तुम्हाला? काय डबल द नंबर ऑफ कार्बन ॲटम इथं फॉर्मेशन म्हणजे तुमचे दोन कार्बन असतील तर त्याचे 4 कार्बन होतात. म्हणजे दोन कार्बन आहेत, 2 वेळेस 2. फॉर एक्झाम्पल मध्ये एखादी कंपाऊंड घ्या, सांगा मला. C2H5X कोण आहे? इथिल हॅलाइड आहे. ओके, X च्या ऐवजी दुसरा कंपाऊंड काय तुम्हाला? ब्रोमीन घ्या. इथिल ब्रोमाइड आहे, परंतु 2 टाइम्स आहे. जर याची रिएक्शन सोडियम मेटल सोबत केली आपण इन प्रेझेन्स ऑफ ट्रायथर तर हे जे 2 कार्बन आहेत ना त्याचा डबल नंबर होईल. का डबल नंबर होईल? कंपाऊंड 2 टाइम्स आहे, त्याचा डबल नंबर म्हणजे कंपाऊंड कोणता होईल? इथिलचा
इथेनचं काय होईल? व्हेरी गुड, ब्युटेन काय होईल इथं? CH3 CH2 CH2 CH3 प्लस NaBr काय येईल इथं? NaBr प्लस काय येईल इथं? NaX. आलं लक्षात? म्हणजे हा मेटल असताना आणि तो मेटल असताना फॉर्मेशन कसं व्हायला बघायला ना, सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ डायथरच आहे, कंडिशन तीच आहे, फक्त मेटल चेंज झालं. आता ही जी कमाल आहे वुड्स रिएक्शन आहे. वुड्स रिएक्शन तुम्हाला माहिती आहे, वुड्स रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ डायथर सोडियम मेटल रिएक्ट होतो. कंपाऊंड कोणताही कंपाऊंड असेल तिथं, अल्कोहोल असेल कोणाचे, वुड्स रिएक्शन मध्ये बघितलं आपण, वुड्स रिएक्शन डिटेल मध्ये ते वुड्स रिएक्शनचे याला फेनॉमेनॉन कोणता दिलाय? वुड्स रिएक्शन. ही वुड्स रिएक्शन आहे. काय करते चेंजेस? हे जे 2 टाइम्स कंपाऊंड आहे, 2 टाइम्स जेवढा कंपाऊंड घेतला आपण त्याचा डबल नंबर करते. कार्बन चेन वाढवते. चेन प्रोपगेशन आपण म्हणतो, चेन प्रोपगेशन फेनॉमेनॉन ऐकलं होतं कधी? ते चेन प्रोपगेशन फेनॉमेनॉन आहे वुड्स रिएक्शन. चेन टर्मिनेशन म्हणजे ब्रेकडाऊन, चेन प्रोपगेशन म्हणजे चेन वाढवणे, इनिशिएशन म्हणजे सुरुवात. हे 3 स्टेप आहेत बघा. कशामध्ये बघितलं सांगा बरं? हा त्याच्यामध्ये बघितलं होतं चेन टर्मिनेशन, चेन प्रोपगेशन, चेन इनिशिएशन. हे चेन प्रोपगेशनचं एक्झाम्पल आहे. म्हणजे इथं 2 नंबर कार्बन इथिल ग्रुप आहे. इथिलचं काय झालं बेटा? ब्युटेन झालं. इथेनचं ब्युटेन झालं. इथिल ब्रोमाइडचं डायरेक्ट ब्युटेन. ओके, घेऊन घ्या. घेतला? कुठलं एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम्पल देऊ का मी दुसरे एक करायला सांगा. 2 टाइम्स C3H7Cl प्लस Na सांगा पण इन प्रेझेन्स ऑफ ड्राय सांगा बरं काय असेल थोडं करता येईल सगळ्यांना. सोडियम मेटलच्या प्रेझेन्स मध्ये जर रिएक्शन केली कोणाची? क्लोराइडची, क्लोराइड, तर काय कंपाऊंड होतं? डायरेक्ट हेक्झेन. काय आहे बेटा? हेक्झेन. नेक्स्ट ओके. 2 टाइम्स ते घेतो, 2 टाइम्स ते पण घ्यावं. बॅलन्स रिएक्शन ऑफ हॅलो अरेन्ज. हॅलो अरेन्ज कोणाला म्हणायचं हे मला पहिल्यांदा सांगा. हॅलो अरेन्ज कोणाला म्हणायचं? हॅलो अरेन्जचे डेफिनेशन कोण सांगतं? हॅलो अरेन्ज क्लासिफिकेशन मध्ये हॅलो अरेन्ज झाले आपले, राईट. शेवटचा 4था नंबरचा क्लास आहे, राईट. हॅलो अरेन्ज कोणाला म्हणायचं बेटा? एरोमॅटिक रिंगला जर हॅलोजन ऍटम अटॅच असेल तर त्या कंपाऊंडला काय म्हणतो आपण? हॅलो अरेन्ज म्हणतो. अरे लक्षात आलं का? बेन्झेन रिंगला डायरेक्टली एरोमॅटिक रिंगला जर हॅलोजन ऍटम अटॅच्ड असेल जैद तर काय म्हणतो आपण? हॅलो अरेन्ज म्हणतो. त्याची रिएक्शन आपल्याला करायची आहे हॅलो अरेन्जची. हे झालं का? हो तेच हे झालं काय? समजलं काय म्हणायचं आहे? तर प्रोडक्ट फॉर्मेशन कसं होईल तुम्हाला समजलं ना? डबल द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, इनक्रीज द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. ओके. आता जे नेक्स्ट रिएक्शन आहे हॅलो अरेन्जची, वुड्स फिटिंग रिएक्शन. आपण त्याला वुड्स फिटिंग रिएक्शन म्हणलं होतं. वुड्स फिटिंग रिएक्शन मध्ये काय होते? बेन्झीन रिंग वर जो हॅलोजन ॲटम आहे म्हणजे हॅलो अरेन कंपाऊंड जो आहे, दुसरा कंपाऊंड त्याच्यासोबत रिएक्ट होणारा कोणता असतो? अल्किल हॅलाइड असतो. अल्किल हॅलाइड म्हणजे सिंपल चेन कंपाऊंड, ओपन चेन कंपाऊंड म्हटला. एक बेन्झीन रिंग कंटेनिंग हॅलोजन ॲटम आणि प्लस RX
अशा पद्धतीची रिएक्शन आहे, राईट. आता ही रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स आहे, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये आहे, सोडियम मेटलच्या प्रेझेन्स आहे. इन प्रेझेन्स ऑफ सोडियम मेटल डाय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. ओके, ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये डायरेक्ट कोणाचं प्रोडक्ट फॉर्मेशन होईल इथं, कोणता कंपाऊंड येईल इथं डायरेक्ट सांगा बरं. हा कंपाऊंड कोणाला ब्रेक करेल, हॅलोजन ॲटमला ब्रेक करेल. डायरेक्ट कोणा या बेन्झीन रिंगवर कोण जाऊन बसेल तिथं, नाही आर, सॉरी आर म्हणतात. आणि तुमचा डायरेक्ट काय असेल 2NaX. थोडक्यात तेवढे फक्त चेंजेस काय झाले इथं, हा अल्किल ग्रुप जो अल्किल हॅलाइड आहे तो एक चेंज झाला आणि हॅलो ऑरिन झाले. इथं हॅलो ऑरिन्स रिएक्ट विथ हॅलो अल्किन्स किंवा हॅलो अल्केन्स, अल्किल हॅलाइड्स दोन्ही म्हणा. हॅलो अल्केन्स म्हणा, हॅलो अल्केन म्हणण्याऐवजी तुम्ही अल्किल हॅलाइड म्हणलं तरी काय अडचण नाही. हॅलो ऑरिन्स व्हेन रिएक्ट विथ अल्किल हॅलाइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर or sodium metal, it gives benzene compound. डायरेक्ट बेन्झिलिन कंपाऊंड. बेन्झिलिन कंपाऊंड काय म्हणतो आपण, अल्किल ग्रुप त्याच्यावर अटॅच होतो. ओके, बेन्झिलिन आलं लक्षात, बेन्झिलिन. बेन्झिलिन कंपाऊंड. आता इथं जर मी R च्या ऐवजी काय ठेवलं, CH3 ठेवलं, समजा CH3 ठेवलं तर इथं कंपाऊंड कोणता येईल रे, व्हेरी गुड, टोलिन. काय येईल बेटा, टोलिन. लक्षात राहील तुमच्या. इथं काय येणार बघ, टोलिन डायरेक्ट. NaX च्या ऐवजी Br ठेवलं, इथे Br ठेवलं तर 2NaBr. आता डिफरंट ग्रुप नाही येणार इथं, इथं Cl आणि इथं Br असं नाही होणार हा, लक्षात ठेवा. सेम ग्रुप कंडिशन तेच असली पाहिजे, सेम ग्रुप असले पाहिजे. अल्किल हॅलाइड मधला जो ग्रुप आहे हॅलोजन ॲटम तो पण जो इथं वापरलाय तो इथं असेल. नाहीतर सर इथं Cl घेतलं आणि इथं Br घेतलं तर तुमची रिएक्शन कशी येणार, होणारच नाही रिएक्शन. लक्षात, होणारच नाही रिएक्शन. कंडिशन तशी नाहीच, सेम ग्रुप प्रेझेंट असले पाहिजे. इथं Br असले तर इथं तिथेही Br असलं पाहिजे. ओके, इथं Cl असेल तर Cl असलं पाहिजे. ही कंडिशन आहे तशी. ओके, सेम ग्रुप प्रेझेंट, फक्त कंपाऊंड चेंज आहे, एरोमॅटिक आणि अल्किल चेन, ओपन चेन अल्किल ग्रुप. ओके, आता याच्या ऐवजी तुम्हाला प्रोडक्ट फॉर्मेशन मध्ये हे बेस्ट विचारलं जाते खूप. तुम्हाला तुमचं तिथं मात्र गोंधळ होते. कसा गोंधळ होते, असा प्रोडक्ट डायरेक्ट देतात Br प्लस CH3Br असं देतात आणि कंडिशन वापरतात ड्राय इथर. आता इथं तुम्हाला दाखवतच नाही, सांगतच नाही सोडियम आहे. ड्राय इथर म्हणलं की समजून जायचं की इथं सोडियम आहे, 2 टाइम्स Na आहे, समजून जायचं. जर हे दिलं तर इथं ड्राय इथरचा प्रेझेन्स आहे म्हणून सांगायचं. आता दोन्हीपैकी एक कंडिशन दिलं असेल तर मात्र प्रोडक्ट फॉर्मेशनला तुम्हाला गोंधळ होते. जर दोन्ही असतील तर तुम्ही इझिली प्रोडक्ट फॉर्मेशन करता. तुम्हाला त्यांना इझिली करून द्यायचंच नसते ना, कोणाला पण इझिली करून द्यायचं नसते. कंडिशन तुम्हाला लपवायची असते, हाईड कंडिशन मध्ये असते. सोडियम मेटल यूज केला नसतो, ड्राय इथर आहे म्हणजे सोडियम आहे तिथं. ओके, हा. आता मला सांगा, अशा पद्धतीचा असेल तेव्हा ड्राय इथर असेल तर सोडियम असेल. ओके, आणि असं नसेल मॅग्नेशियम असेल तिथं, ड्राय इथर असेल तर मॅग्नेशियम आहे. ओके, आता मला सांगा इथं प्रोडक्ट काय आहे तुमचा, डायरेक्ट टोलिंग आहे. लक्षात राहील तुमच्या, करता येईल सगळ्यांना. असं दिलं तर इथं कार्बनची चेन वाढवतात फक्त, दुसरं काय वाढवतात, कार्बन नंबर वाढवतात. कार्बन नंबर इथेन, मिथेन, प्रोपेन हे घेतात, ब्युटेन. त्याचं कंपाऊंड सांगायला लागतं तुम्हाला, नाव द्यायला लागतं त्याला. नाव कसं दिसाल मग तुम्ही, आपण नॉमेनक्लेचर मध्ये बघितलंय हायड्रोकार्बन मध्ये, जर कार्बन इथल्यापेक्षा कमी असतील तर त्याला आपण सबस्टिट्यूएंट म्हणून ठरवतो. जर या 6 कार्बन पेक्षा जास्त असेल तर तो पॅरेंट कंपाऊंड होतो आणि हा सबस्टिट्यूएंट होतो. हे माहिती आहे ना, बेन्झीन रिंग कधी सबस्टिट्यूएंट होतो, जर याच्यावर प्रेझेंट असणारे कार्बन 6 पेक्षा जास्त असतील, 7 असतील तर तो 7 कार्बन वाला ओपन चेन जरी असला तरी तो पॅरेंट कंपाऊंड होतो आणि हा बेन्झीन रिंग सबस्टिट्यूएंट होतो. ओके, जिथं तुमचा सबस्टिट्यूएंट अटॅच आहे त्याला फिनिल म्हणतो आपण. जर याच्यावर कमी नंबर असतील, 6 पेक्षा कमी असतील, 5 असतील तर तो 5 वाला सबस्टिट्यूएंट होतो. हे नियम आहे, त्याचा रूल आहे. ते नॉमेनक्लेचरचे एकदा रूल पाठ करून घ्या. ओके,
करता येईल. चला या ठिकाणी आपण थांबूया. कधी कधी काय होते, तुम्हाला हे प्रोडक्ट न देता 2 टाइम्स असं पण देतात प्लस आता इथं काय कंपाऊंड येईल, क्लोरोबेन्झीन आहे. आता इथं काय सांगा बरं मला. टू टाइम्स वापरलाय, अल्किल ग्रुप नाही घेतला. 2 टाइम्स काय येईल याचं, बेन्झीन रिंग अटॅच. लक्षात, बेन्झीन किंवा बायफिनिल काय म्हणतो आपण याला, बायफिनिल प्लस 2 2 टाइम्स. इथं काय, एक बेन्झीन रिंग अरिल कंपाऊंड आणि एक अल्किल ग्रुप घेतला होता मागच्या वर्षी, मागच्या कंपाऊंड. परंतु इथं दोन्ही सेम कंपाऊंड आहेत आणि इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर आहे सोडियमच्या मेटल प्रेझेन्स मध्ये. तर डायरेक्ट प्रोडक्ट इथं 2 टाइम्स आहे म्हणून आपण 2 टाइम्स घ्यायचं, डायरेक्ट बॉन्डिंग करायची. आलं लक्षात, बॉन्डिंग 2. इथं अल्किल ग्रुप अटॅच करण्यापेक्षा, या कंपाऊंड पेक्षा CH3 लिहिण्यापेक्षा डायरेक्ट काय लिहिलं आपण, बेन्झीन रिंग अटॅच केली. तर बेन्झीन रिंगला बेन्झीन रिंग अटॅच. इथं CH3 लिहिला होता मागच्या कंपाऊंड मध्ये, अल्किल ग्रुप होता म्हणून, अल्किल हलाइड घेतला होता म्हणून. परंतु इथं अल्किल हलाइड घेतला का, डायरेक्ट आरिन हलाइडच घेतलेला, हॅलो आरिनच घेतलेला आहे. म्हणून हॅलो आरिन CH3 च्या ऐवजी इथं काय लिहिलं तुमचं, बेन्झीन रिंग आहे. ओके, लक्षात राहील. ओके, या ठिकाणी स्टॉप.